राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात असताना सरकार अजूनही नाफेडची खरेदी केंद्रे सुरू करत नाही, असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे। सोयाबीन खरेदी तातडीने सुरू झाली नाही तर शेतकऱ्यांना घेऊन मुंबई जाम करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत असताना सरकार खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब करत आहे। त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी तसाच अडचणीत आहे आणि त्यात आता सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे। त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभा झालेला आहे। आता किती शेतकऱ्यांच्या संयम तुटायची तुम्ही वाट बघणार आहात? 4892 रुपये भाव एक तर आम्हाला परवडत नाही। 3,500-4 हजारात ते सोयाबीन विकावं लागणार आहे आणि प्रत्यक्ष एका क्विंटलचा उत्पादन खर्च आम्हाला 7-7.5 हजार रुपये आलेला आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे? शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका, सरकारला आमचं सांगणं आहे। अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकू, पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवा।